नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. ॲडव्होकेट महावीर वसंत गायकवाड न्यायाचा दीपस्तंभ, गरिबांचा अभयदाता. ज्या मातीचा कण कण कष्टाने रसरशीत झालेला असतो त्या मातीतून उगवलेला वृक्षच खऱ्या अर्थाने आकाशाला गवसणी घालतो. कवठेपिरान तालुका मिरज जिल्हा सांगली या छोट्याशा खेड्यातील हिंदकेसरी मारुती माने यांच्या तालमी शरीर आणि मन दोन्ही कणखर करणाऱ्या मातीच्या या सुपुत्राने 17 जुलै 1976 रोजी जन्म घेतला. आज त्यांच्या जीवनाच्या 50व्या वर्षात पदार्पण करताना त्यांचा संपूर्ण प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नव्हे तर सामाजिक न्यायाचा, कष्टकरी आत्मविश्वासाचा आणि कायद्याच्या निस्वार्थ सेवेचा एक अजरामर इतिहास आहे. गरिबीच्या काळोख्यातून ज्ञानज्योतीकडे. वडील मजुरी करत, आई रोजगारात राबत असताना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत बालपणीच महावीर यांनी शिक्षणाची दीक्षा घेतली. कवठेपिरान येथे प्राथमिक ते 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगलीतील गणपतराव आरवाडे कॉमर्स कॉलेजातून 11वी ते 15वी बीकॉम पूर्ण करून NS लॉ कॉलेज सांगली येथून कायद्याची पदवी प्राप्त केली. गरिबी ही त्यांच्यासाठी अडथळा नव्हती तर प्रेरणा स्त्रोत बनली. कागद पेन हेच त्यांचे खरे शस्त्र बनले आणि त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह न केवळ केला तर अनेकांना न्याय मिळवून दिला. न्यायालयीन रणांगणातील अजय योद्धा. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात ॲडव्होकेट माणिक मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्ष सराव केल्यानंतर सांगलीत स्वतंत्र वकिलीची सुरुवात केली. आज 26 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवात ते दिवाणी व फौजदारी दोन्ही क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव बनले आहे. त्यांची ख्याती हातखंडा म्हणून 138 चेक केसेसमध्ये विशेषतः प्रचलित आहेत. एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे एका घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीने पोटगीची मागणी केली होती. अनेक प्रकरणात पोटगी अनिवार्य असते, परंतु ॲडव्होकेट गायकवाड यांनी पतीची आर्थिक परिस्थिती, वस्तुस्थिती आणि न्यायालयासमोर मांडलेल्या तर्कशुद्ध युक्तिवादातून विना पोटगी घटस्फोट मंजूर करून घेतला. ही केस केवळ त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाची नव्हे तर माणुसकी आणि संवेदनशीलतेची साक्ष आहे. सामाजिक योगदान आणि नेतृत्व. सांगली जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी साकारली. पैशाला महत्त्व न देता गोरगरीब, शेतकरी, मजूर आणि वंचितांच्या न्यायासाठी ते सतत जोमाने लढतात. जिल्ह्यात त्यांना गरिबांचा वकील म्हणून विशेष ओळख मिळाली आहे. त्यांचे कार्य हे केवळ वकिली नव्हे तर एक सामाजिक आंदोलन आहे. कुटुंबानी प्रेरणा. आई, पत्नी आणि 2 मुलींच्या स्नेहछायेत त्यांचे जीवन समृद्ध आहे. कुटुंबातील प्रेम आणि समर्थन यांनी त्यांना कठीण काळातही पुढे जात राहण्याची ताकद दिली. तरुण पिढीला संदेश. ॲडव्होकेट महावीर गायकवाड यांचा तरुणांना दिलेला संदेश अत्यंत प्रेरणादायी आहे. राजकीय नेत्यांच्या पाठीमागे लागून आयुष्य, वेळ आणि पैसा वाया घालवण्यापेक्षा कायद्याच्या क्षेत्रात यावे. यात कोणतीही मोठी गुंतवणूक करावी लागत नाही. फक्त कागद आणि पेन घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह करताना समाजाला न्याय आणि गरिबांना सोनेरी दिवस दाखवता येतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सांगली जिल्हा, कायद्याचे विद्यार्थी आणि हजारो लाभार्थी त्यांच्या दीर्घायुष्याची, निरोगी आरोग्याची आणि अखंड सामाजिक सेवेची प्रार्थना करत आहेत. त्यांच्यासारख्या निस्वार्थ, धैर्यवान आणि न्यायप्रेमी वकिलाने कायद्याला केवळ व्यवसाय नव्हे तर एक पवित्र ध्येय बनवलं आहे. ॲडव्होकेट महावीर वसंत गायकवाड, तुमचा प्रवास हा केवळ यशाचा नव्हे तर प्रेरणेचा आहे. कष्टकरी मातीचा गंध, न्यायाचा ज्वालामुखी आणि मानवी संवेदनेचा ओलावा घेऊन तुम्ही पुढील अनेक वर्ष न्यायरथ चालवत राहा. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, सांगली. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.